नमस्कार श्रोते हो. आज आपण जाणून घेणार आहोत एक असं फूल जे सौंदर्याचं नाही तर शुद्धतेचं, विज्ञानाचं, अध्यात्माचं आणि संस्कृतीचं देखील प्रतीक आहे. होय, ते म्हणजे कमळ. कमळ, ज्याला संस्कृतात पद्म म्हणतात, याचं वैज्ञानिक नाव आहे नेलुम्बो नोसिफेरा. भारत व आग्नेय आशिया हा त्याचा नैसर्गिक अधिवास. पावसाळ्यात तळ्याच्या नितळ पाण्यावर उगवलेले हे गुलाबी, कधी पांढरट फूल असलेलं कमळ केवळ नजरेचं आकर्षण नसून वैज्ञानिक दृष्टिकोनातही अत्यंत महत्त्वाचे आहे. कमळाचे एक विलक्षण वैशिष्ट्य म्हणजे लोटस इफेक्ट. याच्या पानावर असलेल्या सूक्ष्म रचनेमुळे त्यावर पाण्याचे थेंब टिकत नाहीत तर घसरून पडतात. त्यामुळे ते स्वतःहून स्वच्छ राहतात. हाच गुणधर्म वापरून स्वच्छ राहणाऱ्या वस्त्रांचा आणि रंगाचा शोध लावण्यात विज्ञान यशस्वी ठरले आहे. आणि एक विस्मयकारक गोष्ट म्हणजे कमळाच्या बियांना हजारो वर्ष टिकण्याची क्षमता असते. चीनमध्ये सापडलेली 1300 वर्ष जुनी बीज पुन्हा अंकुरले हे निसर्गातील अद्भुत उदाहरणच आहे. आयुर्वेदात कमळाचे फूल, मुळे, बिया सगळेच उपयोगी मानले जाते. फुले त्वचेसाठी हितकर व उष्णतेसाठी उपयुक्त असतात. मुळे, ज्याला आपण कमळकंद म्हणतो, हे मूत्रविकार, ज्वर व पचनासाठी उपयुक्त ठरते. बिया वीर्यवर्धक, पोषक आणि हृदयासाठी हितकारक आहेत. कमळाच्या अर्काचा वापर त्वचेला उजळण्यासाठी, सौंदर्य प्रसाधनातही केला जातो. चीन, जपानसारख्या देशात कमळकंदाची भाजी बनवली जाते. बिया भाजून खाल्ल्या जातात. आपल्या भारतात कमळाला धार्मिक दृष्टिकोनातून फार मोठे स्थान आहे. देवी लक्ष्मी कमळावर विराजमान असल्यामुळे ते समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. बौद्ध धर्मात हे आत्मशुद्धी आणि ज्ञानाचं प्रतीक आहे. म्हणून भारताने कमळाला राष्ट्रीय फूल घोषित केले आहे. कमळाचं फूल स्वतःचं तापमान नियंत्रित ठेवू शकते. हे थर्मो रेग्युलेशन प्रक्रिया फक्त मोजक्या फुलांमध्ये असते. कमळ एकाच वेळी फूल आणि फळ दोन्ही ठेवतं. ही खूप दुर्मिळ गोष्ट आहे. याच्या पानाची सूक्ष्म नॅनो रचना स्वच्छतेचं अतिउत्तम उदाहरण आहे. कमळाच्या तळ्याच्या पाण्यातून वर डोकावणारा देठ जणू आपल्याला सांगतो, स्वच्छ, प्रामाणिक आणि उन्नत राहा, जसं मी राहतो. आपण ऐकलं, कमळ विज्ञान आणि संस्कृतीचा संगम कसा आहे. चला तर मग निसर्गाशी नातं जपा.